गोंदिया जिल्ह्यात गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी महाभ्रष्ट शेतकरी विरोधी, युवा विरोधी, विद्यार्थी विरोधी भाजपा महायुती सरकारच्या विरोधात नवीन प्रशासकीय इमारत समोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी गोंदिया, सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। चलो कीचड़ मुर्दाबाद 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 भारत सरकार मुर्दाबाद के बच्चों को न्याय दो। परीक्षा में जो धांधली हुई इसकी चौकसी होनी चाहिए, होनी चाहिए, होनी चाहिए। परीक्षा में धांधली करने वालों को सजा होनी चाहिए, होनी चाहिए, होनी चाहिए। ये चौकसी होनी चाहिए, होनी चाहिए, होनी चाहिए। परीक्षा के बच्चों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो। परीक्षा के बच्चों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो। मोदी सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे, हे सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही। नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ याच्यावर हे सरकार बोलायला तयार आहे। या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो, पण तेच केंद्र सुरुवात झाली नाही। शेतकऱ्यांनी धान हा 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे। आज एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही, खताच्या किमती वाढवल्या। या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर, पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही। आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढे लक्षात घेणार नाही। या सरकारला बरखास्त करणं अति आवश्यक आहे। म्हणून आज आमच्या काँग्रेसच्या लोकांच्या वतीने, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ह्या आंदोलन करून चिखलफेक आंदोलन करण्यात आला की ह्या लोकांवर, जे लोक बेशरम झालेले आहेत, या बेशरम लोकांवर आमच्याकडून चिखल फेकण्यात आला आहे आणि ह्या चिखलफेक आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा निषेध केला। महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे, शिंदे सरकार, फडणवीस सरकारना अजित पवार सरकार यांचे कार्यकाळ बरोबर नाही आहे। जसं की किसान विरोधी पुष्कळ कार्य केलं आहे यांनी, तिथं एक प्रोत्साहन राशीचा एक मार्ग होता, जो नियमित परतफेड कर्ज करत होते शेतकरी, त्यांना एक प्रोत्साहन राशी देण्यासाठी यांनी सांगितलं होतं। पण आतापर्यंत 3 वर्ष झाले त्यांना आतापर्यंत परतफेड केला नाही प्रोत्साहन राशीवर। तसा जे आपले जो धान खरेदी सेंटर असतात ते खरीपमध्ये जेव्हा चालू केलं, गोडाऊन फुल झाले, त्याच्या कारणानं धान उचल झाली नाही, म्हणून आता खाली झाले नाही, म्हणून रब्बीमध्ये आम्ही एकही सेंटर असं बरोबर चालू केलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुष्कळ नुकसान झेलावं लागलं। जे धानाचे भाव 2100-2300 रुपये गव्हर्नमेंट रेट होतं, ते आता मार्केटमध्ये 1700-1800 रुपयामध्ये ते विकण्याकरता मजबूर झाले। म्हणून ह्या सरकारच्या विरोधात आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार एक चिखलफेक आंदोलन सरकारच्या केलं। नमस्कार, मी पुराम आहे। आज आम्ही चिखलफेक म्हणून या ठिकाणी आंदोलन आपण काँग्रेसतर्फे आयोजित केलं आहे। चिखलफेक यासाठी की संपूर्ण भारत देशामध्ये जे नीट एक्झाम झालं, नीट जे या देशाचे भविष्य आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये खिलवाड झालेला आहे। खिलवाड म्हणजे असं 1365 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन, जेव्हा की नीटमध्ये ग्रेस देण्याचं कुठलाही तरतूद नसताना ते ग्रेस दिलं आणि आपल्या श्रीमंतच्या पोराने की आपल्या जवळच्या लोकांना त्या सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी एक पाया रचलं। यासाठी मी निषेध करतोय। ही एक्झाम म्हणजे पुन्हा घेण्यात यावा, ग्रेस मार्क कमी करण्यात यावा
यासाठी आम्ही घेतो. दुसरं एक त्यांनी काय केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने अगदी वेळेवर त्यांनी विंडो ओपन केलं. विंडो ओपन यासाठी केलं की तुम्ही जे केंद्र आहेत, हे केंद्र वेळेवर चेंज करता येऊ शकते आणि म्हणून वेळेवर चेंज केलं. आणि अख्खा हरियाणामध्ये एका केंद्रामधून 7 विद्यार्थी 700 पैकी 720 गुण घेणारे एका केंद्रामधून आले. ही एक मिलीभगत आहे आणि ही मिलीभगत कुठल्या प्रकारे होऊ नये. कारण या नीटमध्ये प्रत्येक माणूस, गरीब माणूस असो काही असो, आपल्या मुलांना आपलं टीचर बनेल, आपलं डॉक्टर बनेल म्हणून म्हणजे आपला मोलमजुरी करून आपलं घरदार विकून शेती गहाण ठेवून आपण त्यांना शिकवतो. आणि अशा प्रकारे जर होत असेल तर त्याला मी गव्हर्नमेंटचा निषेध करतो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.